मोहन जगताप, छावाळे, महेंद्र कांबळे, वीरेंद्र साठे, शैलेश चव्हाण, अशोक शिरोळे आणि सर्व जरा माईक चालू करा, उमेश कांबळे, कामगार आघाडीचे श्यामसदा फुले आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तरी मी पत्रकारांना विनंती करतो, वसीमभाई पैलवान सर्वांना मी पत्रकारांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषद चालू करा. त्याला धरून आणून बंद केलं खाली खाली इथं कनेक्शन आहे ना, खाली 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 मग उडलेलं मग नाही ना खाली त्या यांची इन्व्हेस्टमेंट किती 16 लाख दावोची. हां 16 लाख 16 लाख म्हणणार. हां आवाज येतोय का? हॅलो हॅलो माईक आहे, माईक चालू आहे, माईक चालू आहे. साऊथला किती इन्व्हेस्टमेंट? 15 लाख गेली. साहेबराव लवकर आहे. हॅलो काही ठिकाणी येतोय, काही ठिकाणी हॅलो हॅलो हां येतोय माईक येतोय. नाही 2 मिनिट थोडा येतोय जाते आवाज पण माहिती आहे. $5 लाख कोटी. अरे काय 5 लाख 15 लाख सांगतो. वाढली चल राहू दे, तुला माहिती नाही काय ते सुरू करायची काय आवाज. तर आज आपण पुण्यामध्ये आलो होतो आणि बालाजी युनिव्हर्सिटीमध्ये एक कार्यक्रम होता. MSP जे आहे तो MSP वाढली पाहिजे यासाठी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक MSP कमिटी नेमलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे अनेक मेंबर होते त्या मेंबर यांनी अगदी कुठं आहे तिचे नाव कुठं आहेत हेमंत तर ते बालाजी युनिव्हर्सिटीमध्ये मला बोलावलं होतं प्रमुख अतिथी म्हणून. आणि BS मान जे आहे ते अखिल भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष आहे चंदीगडचे पंजाबचे. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सेमिनार होता आणि मलाही त्या ठिकाणी बोलावलं होतं सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून. आणि त्या निमित्तानं आज मी या ठिकाणी आलो होतो. आणि ते कुठं आहे ते मग ठेवलं पाहिजे ना प्रेस आहे कुठं आहे ते आपलं भाषणाचं. तर त्या निमित्तानं मी इथं आलो होतो. त्यानंतर हे जे वर्ष आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून दिलेलं जे संविधान होतं 26 नोव्हेंबर 1949ला ते संविधान लागू झालेलं होतं 26 जानेवारी 1950ला आणि त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्या निमित्तानं प्रत्येक वर्षाला या ठिकाणी माहिती करण्यात येतो. आणि तो कोणाच्या वतीनं असतो? डॉक्टर आंबेडकर महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बार्टी. हां तर यांच्या वतीनं तो कार्यक्रम असतो. आणि उद्या सकाळी 8 वाजता सकाळी 6 वाजता एक मॅरेथॉन जी दौड आहे ती या ठिकाणी आहे. आणि त्याचा प्राईज डिस्ट्रिब्युशनचा जो कार्यक्रम आहे तो हॅलो 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 हां तर ते जे खेळाडू जे आहेत त्यांना बक्षीस देण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि उद्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या जवळ 8 वाजता जो कार्यक्रम आहे त्या निमित्तानं आज मी या ठिकाणी पुण्यामध्ये आलो होतो. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर जे आमचं सामाजिक न्याय खात्याचं जे कमिशनर यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी बैठक झाली.
आणि त्या ठिकाणी भीमा कोरेगावचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचा आढावा घेण्यात आला. गेली 3 वर्ष सातत्यानं आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण अजून हे काम पुढं जात नाही. आणि त्याचं कारण अधिकाऱ्याने सांगितलं की यशवंत माने नावाचे डेप्युटी कलेक्टर त्या मिटिंगला आले होते. त्यांनी सांगितलं की गट नंबर 1033 हे जे क्षेत्र आहे हे 9.5 एकराचं क्षेत्र आहे आणि ती सगळी जमीन जी आहे ती सगळी जमीन सरकारची आहे. पण ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं होतं ते लोक हायकोर्टात गेलेले आहे आणि त्यामुळं याला विलंब झाला असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी त्यांना सूचना दिलेली आहे की त्या ठिकाणचा जो परिसर आहे जवळजवळ 150 एकर जमीन जी आहे ती सरकारने अक्वायर करावी आणि 9.5 एकराचा विषय जो आहे तो कोर्टामध्ये आहे त्याचा निकाल लवकर लागेल. परंतु याचा प्लॅन जो आहे तो लवकर करावा आणि कलेक्टर ऑफिस आणि समाज कल्याणचे जे असिस्टंट कमिशनर आहेत पुण्याचे त्यांनी एकत्र बसून त्यांनी तो प्लॅन तयार करावा आणि तो प्लॅन तयार करावा आणि तो जो प्लॅन आहे तर त्या प्लॅनसाठी आर्किटेक्ट आहेत, डिझायनर आहेत, आर्किटेक्ट जे आहेत ते लवकरात लवकर संपूर्ण त्याचा आराखडा तयार करावा. तर त्यासाठी 10 कोटी रुपयेची आवश्यकता आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार अर्थमंत्री डेप्युटी सीएम त्यांना पत्र लिहिणार आहे आणि हे 10 कोटी रुपये लोक मंजूर करू. त्यानंतर त्या ठिकाणी जी जमीन जाणार आहे त्या लोकांना कॉम्पेन्सेशन आहे. त्यानंतर त्या ठिकाणी काय बांधकाम करायचं आहे, काय त्या ठिकाणी करायचं आहे त्याचा जो आराखडा जो आहे तो लवकरात लवकर करावा अशा पद्धतीच्या सूचना आपण दिलेल्या आहे. जी स्तंभाची जमीन आहे ती फक्त 1/2 एकराची आहे. स्तंभ जो आहे तो फक्त 1/2 एकरामध्ये आहे आणि 2018 पासून ही जी केस आहे ही केस कोर्टामध्ये आहे. 6-7 वर्ष होत आलेली आहे. तर त्याचा निकाल लवकर लागेल असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षाला त्या ठिकाणी जी सोय करण्यात येते जवळजवळ 3-4-5 लाख लोक त्या ठिकाणी येतात आणि त्यांना पिण्याचं पाणी आहे, रस्ते आहेत, त्यानंतर काय इतर ज्या सोयी आहेत या सगळ्या मंडप आहे या सगळ्या सोयीसाठी जवळजवळ 14 कोटी रुपये आहेत यावर्षी खर्च करण्यात आले आणि ते राज्य सरकारच्या वतीनं बजेट देण्यात येतं. आणि अशा पद्धतीनं आज या ठिकाणी त्याचा आढावा मी घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जवळजवळ आपले जे प्री मॅट्रिकचे स्टुडंट्स आहेत ज्यांना स्कॉलरशिप मिळते ते 67,544 विद्यार्थी प्रत्येक वर्षाला अंदाजे कमी जास्त असतात आणि पोस्ट मॅट्रिकचे स्कॉलरशिप मुलं जी आहे ती 3,62,726 एवढी मुलं असतात. त्यानंतर आता त्यांनी मला सांगितलेलं आहे की आमच्या मंत्रालयाकडे 751 कोटी रुपये पेंडिंग आहे. तर ते मी आता दिल्लीला गेल्यानंतर मी आमच्या सेक्रेटरीना आणि आमच्या कॅबिनेट मंत्र्यांना बोलू ते जे पेंडिंग पैसे आहे ते लवकरात लवकर पाठवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि इतर ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर इथे जे हॉस्टेल आहे जवळजवळ या ठिकाणी पुण्यामध्ये 9 हॉस्टेल्स आहे. त्यामध्ये मुलींची 4 आहेत आणि मुलांची 5 आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 1800 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो आणि त्यांच्यावर जवळजवळ प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये खर्च करण्यात येतात. त्यानंतर एनजीओ हॉस्टेल आहेत त्या एनजीओ हॉस्टेलना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे 2,000 रुपये देण्यात येतात. पूर्वी 1500 रुपये मिळायचे पण आता त्यामध्ये 500 रुपये वाढ करण्यात आलेली आहे आणि अजूनही पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये काही वाढ करण्याचा नक्कीच प्रयत्न सरकारच्या वतीनं होणार आहे. त्यानंतर हाही मी घेतला की कास्ट व्हेरिफिकेशन जे आहे ते कास्ट व्हेरिफिकेशनसाठी जवळजवळ 3,50,000 एवढे अर्ज देतात प्रत्येक वर्षाला मुलांचे आणि काही इतरही लोकांचे आणि प्रत्येक जिल्ह्याला त्याचं ऑफिस आहे त्याची कमिटी आहे आणि कमिटी त्याचा निर्णय घेत असतं. पण मी या सूचना दिलेली आहे की पॉलिटिकल ज्या
निवडणुका आहेत. ग्रामपंचायत, नगरपंचायत, म्युन्सिपाल्टी, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद म्हणजे अशा ज्या निवडणुका आहेत आणि विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आहे. याच्यामध्ये बोगस सर्टिफिकेट आणून काही लोक आपली उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करतात. त्याला नियम असा आहे की त्यांनी अगोदर फॉर्म भरायचा, जे प्रायमरी जे सर्टिफिकेट आहे ते आणून ते देतात आणि एका वर्षामध्ये त्यांनी ते सगळं डॉक्युमेंट आणून द्यावं असा नियम सध्याचा आहे. पण मी सुचवलेलं आहे की याच्यामध्ये असा निर्णय घेतला पाहिजे की ज्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे, SC कोट्यामधून, ST कोट्यातून, OBC कोट्यातून, त्यांनी व्हॅलिडिटी अगोदरच घेतली पाहिजे. पण आता त्यामध्ये अडचण ही आहे की कुणाला कधी तिकीट मिळणार आहे काही सांगता येत नाही आहे. त्यामुळं ते पण तरीही ज्याला उभं राहायचं आहे, तिकीट कुणाला एकाला मिळणार आहे, पण ज्याला उभं राहण्याची इच्छा आहे, ज्यांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे किंवा त्याला करायची आहे, त्यांनी अगोदरच आपली व्हॅलिडिटी आणावी. असा नियमामध्ये काहीतरी बदल होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेक वेळेला अनेक वेडा जंगम आणि मालाची जंगम अशा पद्धतीच्या दोन जाती आहेत किंवा इतरही खाटीक आहेत. तर त्या ठिकाणी शेड्यूल कास्टच्या सर्टिफिकेटवर ते उभे राहतात आणि असं होता का कामा नाही. ते सर्टिफिकेट त्यांचं व्हॅलिडिटी अगोदर असली पाहिजे. तर ती एक चर्चा आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेली आहे आणि तशा पद्धतीचा नियम जो आहे तो नियम करावा अशा पद्धतीची आपली त्या ठिकाणी मागणी आहे. त्यानंतर आपल्या सरकारच्या वतीनं सहकार क्षेत्राला गती देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी साहेब प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर त्यांनी सहकार डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे. पूर्वी केंद्रामध्ये सहकार डिपार्टमेंट नव्हतं, राज्यामध्ये होतं. तर आता भारत सरकारचं सहकार डिपार्टमेंट आहे आणि अमित भाई शहा त्याचे मंत्री आहे. आणि मग मालेगावमध्ये आज सहकार परिषद ठेवण्यात आलेली आहे की त्या परिषदेला उपस्थित राहणार आहे. तर जवळजवळ 500 सहकारी स्टार्टअप जे आहे, हे 500 सहकारी स्टार्टअप हे भारत सरकारने सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर 500 कॅम्पस सहकारी संस्था या सुद्धा सुरू करायच्या आहेत आणि कमोडिटीज कोऑपरेटिव्ह एक्सचेंज हे सुद्धा सुरू करायचं आहे, सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये सहकार क्षेत्राला गती देण्यासाठी आपला चांगला प्रयत्न आहे. त्यानंतर इथेनॉल जे आहे, इथेनॉल अलीकडे इथेनॉलच्या ज्या फॅक्टरीज आहेत, साखर आपल्या ऊसापासून बनवण्यात येण्यात इथेनॉल आहे. साखर आणि गूळ तर बनवण्यात येतो, पण त्याच्यातून इथेनॉल सुद्धा बनवण्याच्या संबंधातले आदेश सरकारचे आहेत. आणि इथेनॉल हे पेट्रोल डिझेलमध्ये मिक्स केलं की त्याचा फायदा गाड्या चालवण्यामध्ये कमी पैशामध्ये त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं इथेनॉलची निर्मिती आहे ती अनेक कारखान्यांनी सुरू करावी आणि भारत सरकार त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार आहे. अशा पद्धतीनं आजच्या जी आमची परिषद होती त्यामध्ये हे माहिती दिलेली आहे. त्यानंतर आता एक तर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका लवकर व्हाव्यात. पण आता सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, ओबीसीच्या विषयावरती सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे. त्याचा निकाल आल्याशिवाय निवडणुका कधी होतील सांगता येत नाही आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे लवकर निकाल येईल आणि एप्रिलच्या एंडला किंवा मे महिन्यामध्ये निवडणुका होऊ शकतील असा अंदाज आहे. तोपर्यंत मुलांच्या सगळ्या एक्झाम होतात आणि मे महिन्यामध्ये काही त्याचा कुठला सण वगैरे नसतोही. त्यामुळं मे महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुका होतील अशी अपेक्षा आहे आणि त्या लवकर व्हाव्यात अशी आमची भूमिका आहे. त्यानंतर आता या निवडणुका होताना रिपब्लिकन पक्षाला डावलू नये, रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवलं पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टी आमचा नॅचरल अगोदरपासूनचा मित्रपक्ष आहे. नंतर एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा नंतर आले, पण ते आलेले आहेत आणि आम्हाला हे ते तिघे जण 3 पक्ष आणि त्याचा आमचा छोटा असणारा रिपब्लिकन पक्ष याच्या पाठिंब्यामुळे 37 जागा जिंकण्याची संधी आम्हाला मिळाली.
आणि महाविकास आघाडीचा एकदम महाविकास आघाडीला कोलॅप्स करण्याचा प्रयत्न त्यावेळेला मतदारांनी केलेला आहे. खोटं बोलून आणि आरोप प्रत्यारोप करून निवडणुका जिंकता येत नसतात. उलटसुलट बोलून लोकांना त्या गोष्टी आवडत नाही आहेत. त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनेक लोक जे आहेत, काँग्रेसचे लोक आहेत, ते यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदी आणि आमच्या देवेंद्र फडणवीस असतील, त्यानंतर एकनाथ शिंदे असतील, त्यानंतर अजितदादा पवार असतील, यांच्यावर खोटेनाटे आरोप करून अनेक समाजामध्ये किंवा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. पण मतदारांनी त्यांना पूर्णपणे डावललेलं आहे. त्यांच्या आरोपांना काही तथ्य नाही लोकांच्या लक्षात आलेलं आहे. संविधान बदलणार, आरक्षण जाणार या अफवा या लोकसभेमध्ये चालल्या, विधानसभेमध्ये चालल्या नाही. कारण आमचा जो आंबेडकरी समाज आहे, बौद्ध समाज आहे, दलित समाज आहे, मातंग समाज आहे, चरमकार समाज आहे, कक्कया समाज आहे, या राज्यातल्या सर्व दलितांनी भरभरून अशा पद्धतीचं मतदान हे महायुतीला केलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजना आहे, या योजनेचा फायदा आम्हाला मोठ्या प्रमाणात झालेला आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा नावाची स्कीम शिवराज सिंग चौहान यांनी सुरू केली आणि त्यांना विधानसभेमध्ये मोठं यश मिळालं. लोकसभेमध्ये त्यांच्या मध्य प्रदेश 29 जागा आहे, त्या सगळ्या जागा तिथे निवडून आल्या. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा फायदा झालेला आहे. पण त्याच्यामध्ये काय बांगलादेशच्या महिलांना सुद्धा त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे. काही एजंट जे आहेत ते एजंट अशा महिलांना लोकांना या ठिकाणी आणतात आणि अशा पद्धतीनं त्यांची नावं त्यामध्ये आलेली आहे. तर बांगलादेशातल्या लोकांना जो इथला नागरिक नाही त्याला इथं राहण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळं तिकडे आता अधिकाऱ्यांनी थोडंसं बारीक लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि लाडकी बहिणा योजने अजिबात बंद होता कामा नये. महिलांना 21 महिन्याला रुपये म्हणजे एका वर्षाला 12×2=24 आणि 25,000पेक्षा जास्त पैसे एका वर्षाला महिलांना मिळणार आहे. त्यामुळे त्यामध्ये पात्र अपात्रचा विषय आहे, पण ज्या पात्र आहे त्यांना मात्र ही रक्कम सगळी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि बाकी तर आता एक तर ही निवडणुका ज्यावेळेला जाहीर होती त्यावेळेला माझी तिन्ही पक्षांना नम्र विनंती आहे की आपण एकत्रितपणे निवडणुका लढवाव्या. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या निवडणुका एकत्रित लढवाव्यात अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्यानंतर आपले डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचे नेते त्या ठिकाणचे अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. नरेंद्र मोदी साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण मी रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष असल्यामुळं मलाही त्यांना शुभेच्छा देणं आवश्यक आहे, नाहीतर ते नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळं म्हणजे इंडियामध्ये रिपब्लिकन पार्टी असताना ही आपण त्यांना शुभेच्छा दिल्या नाही तर त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. आणि ट्रम्प जे आहेत ते अत्यंत संघर्ष करणारे नेते आहेत, अत्यंत ऍक्टिव्ह नेते आहेत आणि आता भारताबरोबर त्यांचे अत्यंत चांगले संबंध होतील अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांबरोबर त्यांचे संबंध अत्यंत चांगले असल्यामुळं भारताच्या इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी लाओसला जाऊन आलेले आहेत आणि त्या ठिकाणी जवळजवळ 15-16 लाखापर्यंत जी इन्व्हेस्टमेंट आहे किती नाही ते 15-16 लाख कोटी 15-16 लाख कोटी रुपये जे आहेत 15,70,000 कोटी एवढी इन्व्हेस्टमेंट जी आहे ही महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि पहिल्याच वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि जवळजवळ 16 लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार आहे, तरुणींना. त्यामुळं हा एक निर्णय देवेंद्रजींनी अत्यंत मुख्यमंत्री झाल्यानंतर दाओसला जाऊन चांगली इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणलेली आहे. आता अमेरिकेमध्ये जाऊन तिकडून इन्व्हेस्टमेंट आणली पाहिजे, बाकीच्या देशामध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट आणली पाहिजे आणि महाराष्ट्राला नंबर 1 करण्याचा प्रयत्न या 5 वर्षामध्ये देवेंद्र करतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे. आमच्या महायुतीमध्ये कसलाही वाद नाही आणि काही 1-2 ठिकाणी मंत्रिपदाबद्दल थोडा वाद असलाही तरी प्रत्येकाला वाटतं की आम्ही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असावं आणि चांगल्या भावनेनं तो वाद आहे.
त्यामुळं आता मुख्यमंत्री या संबंधामधला निर्णय घेतील. रायगड आणि नाशिकमध्ये हा थोडासा वाद आहे, त्याच्याबद्दल कुणीतरी एक पालकमंत्री नक्की त्या ठिकाणी नक्की होणार आहे आणि त्याचा काय वाद आमच्यामध्ये अजिबात नाही. आणि दुसरा एक 2 मार्चला नाशिकमध्ये आम्ही एक बौद्ध धम्म परिषद ठेवलेली आहे. त्याला जो 8-10 देशातले बौद्ध भिक्खू आणि विचारून त्या ठिकाणी येणार आहेत आणि एक विश्व शांतीचा संदेश, म्हणजे जगाला शांतीचा संदेश देणारा बुद्धाचाच विचार आहे, जो ज्या पद्धतीनं रशिया आणि युक्रेन युद्ध चाललेलं आहे. ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे, जर मी या देशाचा अध्यक्ष असतो अमेरिकेचा तर हे युद्ध एवढं चालू दिलं नसतं. आणि भारताची भूमिका हीच आहे की आम्हाला विश्वशांती हवी आहे, आम्हाला अशा पद्धतीचं युद्ध नको आहे. आणि नरेंद्र मोदी आणि भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारतीयांच्या समोर बोलताना आता सांगितलं की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे बुद्धाला सातत्यानं मानणारे असे नेते आहे. आणि म्हणून मला वाटतं की आम्ही एक विश्वशांती जी आहे, विश्वशांती, देश शांती, राज्य शांती, जिल्हा शांती आणि तालुका शांती आणि गावाची शांती जी आहे, शहर शांती आहे, ही निर्माण करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. बीडमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि मी त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना भेटून मिळालेलो आहे. आणि त्या मध्ये पकडलेले जे आरोपी आहे त्या आरोपींना मुका लावण्यात आलेला आहे आणि त्या सर्वांना फाशी होईल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. सगळ्या लोकांची मागणी आहे की त्या सगळ्या आरोपींना वाल्मिकी कराडसोबत जो आका आहे, आता त्याचं नाव आहे आका, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे बाका, त्यामुळं सध्या तो जेलमध्ये आहे आणि त्याला सुद्धा त्या केसमध्ये घेतलेला आहे. त्यामुळं या केसमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि यांना फाशी होईल अशी मला अपेक्षा आहे. दुसरा परभणीचा जो विषय आहे, परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधान ठेवलं होतं एका काचेमध्ये आणि एका पवार नावाच्या माणसाने ते फोडली आणि संविधानाचा अपमान केलेला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जे दलित तरुण जे आहे, दलित महिला जे आहे, या रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी आपला उद्रेक त्यांनी त्या ठिकाणी जरूर दाखवलेला आहे. पण सोमनाथ सूर्यवंशी यांची जी त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला पोलीस जबाबदार आहे, त्याची चौकशी लवकर झाली पाहिजे. मी 2 दिवसापूर्वी मी शुक्ला मॅडम यांना फोनवरती बोललो आणि त्यांना सांगितलं की या प्रकरणामध्ये काय अजूनही काय कुठल्या पोलिसावर कारवाई होत नाही आहे. त्यांनी सांगितलं की चौकशी SI कडे देण्यात आलेली आहे, CID कडे देण्यात आलेली आहे आणि कोर्ट जे आहे, मॅजिस्ट्रेट जे आहे ते त्याची चौकशी करत आहेत. त्यामुळे त्यामध्ये जो कुणी पोलीस दोषी असेल त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ केलं पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि जो आमचा लॉंग मार्च निघालेला आहे त्या लॉंग मार्चमध्ये हजारो लोक त्यामध्ये सामील झालेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशीला नक्की न्याय मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. आणि आमची महायुती 5 वर्ष अत्यंत चांगलं काम करणार आहे आणि आता बरेच लोक काहीतरी आपल्याकडे येणार आहेत असं म्हणत आहेत, पण मला असं वाटतं काय तशी आपल्याला काही आवश्यकता नाही आहे. म्हणजे आपल्याकडे एवढे लोक आहेत की त्यांना पालकमंत्रीपद द्यायला अडचण झालेली आहे, मंत्रीपद द्यायला अडचण झालेली आहे. त्यामुळं आम्ही 237 संख्येवर आम्ही खुश आहोत आणि आमचं सरकार अत्यंत चांगलं काम करेल. या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, कामगार आहे, दलित आहे, आदिवासी आहे, OBC आहे, जनरल कॅटेगरी आहे, मायनॉरिटीज आहे, त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम करेल अशा पद्धतीची मला पूर्णपणे अपेक्षा आहे. आणि देवेंद्र फडणवीस अत्यंत ॲक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत, अजित आमचे एकनाथ शिंदेजी अत्यंत ॲक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे ते नेते आहेत आणि त्यांनी एवढे आमदार आणले, म्हणजे शिवसेनेमधले 40 आमदार आणले. माननीय उद्धवजींच्या आमदारांना सांभाळता आलं नाही. आणि खरे वारसदार जे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार जे आहे हे सध्या एकनाथ शिंदे आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा विचार सोडून काँग्रेस राष्ट्रवादीकडे ते गेलेले आहे. त्यामुळे संजय राऊत म्हणतात की शिवसेना मातोश्रीवर आहे, जरूर मातोश्रीवरती आहे, पण ती बाळासाहेबांच्या मातोश्रीवर आहे, ती उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर नाही.
ते आता ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मोठी शिवसेना आहे आणि त्यांनी 57 आमदार निवडून आणलेले आहे. उद्धव ठाकरेंना तर 20 आमदार निवडून आणता आले, पण एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने आरोप करण्यात आले. खोके व बाज अशा पद्धतीचे आरोप करण्यात आले, गद्दार अशा पद्धतीचे आरोप करण्यात आले आणि त्याला जनतेने चोख उत्तर दिलेलं आहे, शिवसैनिकांनी चोख उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं बाळासाहेबांचे खरे वारसदार जे आहे ते एकनाथ शिंदेच आहेत असं माझं या संबंधातलं मत आहे. कविता काय माझी कविता काय त्यांना काय करणार नाही, त्यामुळं कविता मी काही गेलेली नाही. म्हणजे जगामध्ये नंबर 1 जी आहे डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका. जगामध्ये 1 नंबरची आहे डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका. त्यांच्याकडून काहीतरी शिका. बाकी विचारा. विधानसभेच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्यावेळेस शहर आरबीआय मध्ये फूट पडली होती. म्हणजे डॉक्टर धेंडे यांनी पक्षाला राजीनामा देऊन बॅग ते बाहेर पडले. म्हणजे आता एकतर असं आहे की नाराजी ही ठीक आहे, पण पक्षाचा निर्णय हा होता की आपण महायुतीसोबतच राहायचं आहे आणि जागा दिली नाही. त्यामुळं ते आमचे सिद्धार्थ धेंडे डॉक्टर आहेत, ते आमचे अत्यंत डेप्युटी महापौर राहिलेले आहेत, ते अत्यंत अभ्यासू नेते आहेत. पण त्यांनी अशा पद्धतीची स्टेप घेणं अत्यंत अयोग्य होतं. नाराजी म्हणून एखादी प्रेस घेणं, नाराजी व्यक्त करणं, मागणी करणं ते ठीक आहे, पण आम्ही महायुतीचं काम करणारच नाही असं जर ते म्हटले असले तरी महाराष्ट्रातल्या 100% लोकांनी महायुतीचं काम केलेलं आहे. आणि त्यांना अडचण माहीत आहे की माझी अडचण माहीत आहे की मी MLCची मागणी केलेली होती, मंत्रिपदाची मागणी केलेली होती, पण मित्रपक्षाकडून किंवा BJPकडून आम्हाला ते मिळालं नाही. त्यामुळं आणि त्यांची नाराजी सिद्धार्थ धेंडे यांची माझ्यावर नाराजी नाही आहे, पण मित्रपक्षांनी काहीतरी द्यायला होत असं त्यांचं म्हणणं होतं. पण पक्षामध्ये काही फूट अजिबात नाही आहे. कदाचित नंतर ते सिद्धार्थ धेंडे आमच्यासोबत येतीलही, पण सध्या तर ते थोडी नाराज अजून आहेत आणि माझा पक्ष जो आहे तो मी सगळ्या देशामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळं सिद्धार्थ धेंडे हे नक्की पुन्हा आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा आहे. घेणार म्हणजे आले तर घेणार, आले नाही तर घेणार नाही. आली तर घेणार. कोणत्या कुठे नाही किती जागा 15 ते 12 मागच्या वेळेला 12 जागा दिल्या होत्या, पण आता या ठिकाणी BJP आहे, अजितदादा आहे, एकनाथ शिंदे साहेबांची पार्टी आहे, RPI आहे. तर आता कोण कोण सोबत राहणार आहे, काय सीटांचं होतंय ते माहीत नाही. पण RPI हा BJPचा मूळ मित्र आहे. त्यामुळे आम्हाला 15-16 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि जर रिझर्वेशन जर शेड्यूल कास्टचं पडलं तर आम्हाला डेप्युटी मेयर पत्र दिलंच होतं, पण जर शेड्यूल कास्टसाठी जर रिझर्वेशन पडलं तर RPIला महापौर पद मिळावं अशी आमची मागणी आहे. आता स्वबळाची तयारी करत असतील, पण आता आम्ही स्वबळावर काही निवडून येणं शक्य आहे. कारण पूर्वी ज्या वेळेला वार्ड सिस्टीम होती त्यावेळेला एकाच वस्तीमध्ये किंवा असा एक वार्ड असायचा, त्यावेळेला आम्ही आमच्या बळावर निवडून येत होतो. पण आता 3-4 वार्डाचा प्रभाग आहे, त्यामुळं मित्रपक्षासोबत अलायन्स केल्याशिवाय आम्हाला निवडून येणं शक्य आहे. मागच्या वेळेला आपले 5 नगरसेवक होते, 5 नगरसेवक आपले निवडून आले होते आणि मुंबईमध्ये एकदा 12 नगरसेवक निवडून आले होते आमचे. त्यामुळं
बाकीचे काय करणार माहित नाही, पण आम्ही मात्र बीजेपी सोबत राहणार आहोत. सोबत नाही ठेवलं कारण सोबतच्या मूडमध्ये आहेत भाजपवाले सोबळाच्या मूडमध्ये आहेत. नाही, ते सोबळाच्या मूडमध्ये आहेत म्हणजे या दोघांच्या बद्दल ते मूडमध्ये असतील, आमच्याबद्दल मूडमध्ये नाही. हे मोठे दोन पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही लढणार नाही असं त्यांचं मत असेल, पण आरपीआयची त्यांना आवश्यकता आहे. आरपीआयच्या मदतीनंच मागच्या वेळेला इथं सत्ता आली होती. त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार आमच्यासोबत नव्हते मागच्या वेळेला, तरी आरपीआयच्या मदतीनं सत्ता या ठिकाणी आली होती. त्यामुळे आमचे मतदान हे शहरामध्ये भागाभागामध्ये आमच्या शाखा आहेत आणि त्यामुळं बीजेपीला आमची मदत होणार आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला बीजेपी जागा देईल अशी अपेक्षा आहे. कमी जास्त जागा होतील. राज्य मंत्रिमंडळात अजूनही आरपीआयला काही स्थान मिळालेलं नाही. तुमची मागणी होती पण अजूनही स्थान मिळालेलं नाही. आता मिळालं नाही, आता पुढच्या वेळेला मिळेल. म्हणजे आता मिळालं नाही तरी आता मिळावशी आमची अजूनही अपेक्षा आहे. एक मंत्रिपद राहिलेलं आहे ते कदाचित आमच्यासाठी ठेवलेलं असावं. त्यामुळं कदाचित देवेंद्रजीने आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण त्यांच्या अडचणी आहेत. त्यांच्याकडे अनेक आमदार निवडून आलेले आहेत, पण हे मिळावाशी आमच्या जनतेची अपेक्षा आहे. जर दलित समाज मोठ्या प्रमाणामध्ये जर आमच्या महायुतीसोबत राहिलेला आहे तर रिपब्लिकन पक्षाचा चेहरा म्हणून तर एखादं मंत्रिपद असावं अशी आमची अपेक्षा आहे. बघूया काय होतंय ते. तसा काही निर्णय घेतला नाही आणि आम्ही जर भाजपच्या चिन्हावरही लढलो तर आम्ही काय कोण भाजपमध्ये जात नाहीये. आमचा भाजपसोबत अलायन्स आहे. त्यामुळं मित्र पक्षाचं आमच्याकडे जसं एवढं पॉप्युलर सिम्बॉल नाही. आम्हाला गन्ना किसान हे सिम्बॉल मिळालेलं आहे. नागालँडमध्ये आमच्या पक्षाला गन्ना किसान हे सिम्बॉल मिळालेलं आहे. मणिपूरमध्ये मिळालेलं आहे. महाराष्ट्रासाठी मिळालेलं आहे. पण आता निवडणूक आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, म्हणजे निवडून येण्यासाठी काय करायचं. पण आम्ही जरी त्यांच्या सिम्बॉल लढलो तर आमचा एक कार्यकर्ता मागच्या वेळेला बीजेपीमध्ये गेला नाही आणि आरपीआयला त्या ठिकाणी स्वतंत्र आयडेंटिटी म्हणून अभिज देण्यात आलं होतं. त्यामुळं निवडणुकीपुरतं निमित्त म्हणून जरी सिम्बॉल घेतलं तरी आमचा कार्यकर्ता म्हणूनच आरपीआय म्हणूनच ती सीट आम्हाला मिळणार आहे. प्रचार आमचा आरपीआय म्हणूनच राहणार आहे. त्यामुळे त्याची काही फारशी अडचण येणार नाही. सर, आता तुम्ही सांगितलं की मोदी जे आहेत ते जगाला विश्वशांतीचा संदेश देत आहेत, जगाला युद्ध नको बुद्ध हवा असं सांगताय. मात्र मणिपूरची सध्याची परिस्थिती काय आहे हे तुम्ही पाहताय. मणिपूरला आता सध्या काय स्टेटस आहे आणि जर भारतातच शांतता प्रकारे केली जाण्यात अपयशी ठरत असेल सरकार तर जगाला शांतीचा संदेश देणे कितपत योग्य? नाही, जगाचा मोदी शांतीचा संदेश देतात असं मी म्हटलं नाही. आमची जी बौद्ध धर्म परिषद आहे, बौद्ध धर्म परिषदेचा उद्देश असा आहे की विश्वास शांती असावी. बुद्धाचा विचार विश्व शांतीसाठी होता. पण आपण म्हणताय त्याप्रमाणे मणिपूरबद्दल आम्ही सुद्धा चिंतेमध्ये आहोत. म्हणजे त्या ठिकाणी अचानक त्या म्यानमारच्या बॉर्डरवरून काही लोक येतात आणि हमले करतात अशी परिस्थिती आहे. आणि नरेंद्र मोदी यांचं पूर्णपणे लक्ष आहे. विरोधक त्याचा पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न करतायत आणि मोदीजी तिथं जाऊन लगेच काय ते थांबणार अजिबात नाही आहे. उलट ते थांबण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहे त्या करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारच्याकडून आहे सुद्धा. आणि पण तरी सुद्धा अचानक लोक येतात आणि त्या ठिकाणी हमले करतात अशी परिस्थिती आहे. तर ती थांबली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्या ठिकाणी कोणाचे प्राण जाऊ नये. आणि त्या ठिकाणी मैत्री आणि कुकी या दोन समाजामध्ये हा वाद आहे. आणि हे सुरू होण्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की मैत्री कम्युनिटीला ट्रायबलचा दर्जा द्यावा अशा पद्धतीचा निकाल मणिपूर हायकोर्टाने दिला आणि त्यानंतर ही दंगल सुरू झालेली आहे. त्यामुळे कुकींना असं वाटतं की मैत्रीला एसटीचा दर्जा मिळू नये अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळं आता दोघांकडून एकमेकावर हल्ले झालेले आहेत. आणि पण आता जे हल्ले होत आहेत ते म्यानमारमधून जे कुकी समाजाचे लोक येत आहेत त्यांच्याकडून असे अचानक हल्ले होत आहेत. तर त्यासाठी थोडी बॉर्डरला तशी सिक्युरिटी मोठ्या प्रमाणात आहे सुद्धा. पण तरीही अनेक वेळेला जसे पाकिस्तानमधून जसे आतंकवादी इकडे येत आहेत आपल्या काश्मीरच्या POK-मधून किंवा इतर ठिकाणाहून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी होतं की त्या बॉर्डरवरून काही लोक अचानक येतात आणि
शांत झालेलं मणिपूर पुन्हा ते पेटवण्याचा प्रयत्न करतायत अशी परिस्थिती आहे. तरी त्या ठिकाणी शांतता राहावी यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे आणि लवकरच तिथे शांतता प्रस्थापित होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आठवलं तर तुम्ही आता वाल्मिक कराडचा उल्लेख केला, त्यांना शिक्षा होवी असं म्हटलं, पण कुणाचा जो गुन्हा आहे त्यात वाल्मिक कराडला आरोपी केलेलं नाहीये आणि कालपासून असं सीसीटीव्ही पुढे झाले की ते हजर होण्याच्या आधी बीडमध्येच फिरत होते इतर आरोपींच्या बरोबर. त्याचं सीसीटीव्ही फुटेज आल्याच्यामुळे असं बोललं जाते की पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न. नाही, पोलीस वाचवण्याचा विषय नाही. मग मला असं वाटतं की डायरेक्ट त्या खुनाच्या त्या जे आरोपी आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड होता, पण त्याचे जे फोन वगैरे जे आहे ते चेक केल्यानंतर ते सगळे लोक वाल्मिक कराड यांच्या आदेशाप्रमाणेच खंडणी मागायला गेले होते. आणि त्या भागामध्ये जर विकास करायचा असेल तर एखाद्या प्लॅनला 2-2 कोटी रुपये पैसे मागणं ही बाब अत्यंत चुकीची आहे. अनेक वेळेला कार्यकर्ते वर्गणी मागतात आणि त्याच्यावर त्यांचा पक्ष चालवतात ती, पण असे 2 कोटी रुपये द्या अशा पद्धतीची भूमिका अत्यंत अयोग्य आहे. त्यामध्ये मला असं वाटतं की वाल्मिक कराड याच्यावर 302चा गुन्हा घेतला पाहिजे. अजून घेतला नसेल तर त्यांच्यावर 302चा गुन्हा घेतला पाहिजे. खंडणीचा गुन्हा चालणार नाही. आणि त्यांचे ते लोक होते, वाल्मिक कराड यांनी पाठवलेलेच ते लोक होते. आणि पण नंतर खून करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा जे फोनवर जे कन्व्हर्सेशन आहे ते तपासल्यानंतर मला वाटतं की वाल्मिक कराड याला आरोपी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे सुद्धा म्हणताय की आरोपींना फाशी झाली पाहिजे. पण वाल्मिक कराड जे नाव आहे ते 300 मर्डर केसमध्ये असलंच पाहिजे अशी आपली सूचना आहे, मागणी आहे. धनंजय मुंडे जरी म्हणत असले की फाशी झाली पाहिजे, पण हे सगळं धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने वाल्मिक कराड करत होते. त्यामुळे विरोधक म्हणतात धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा. तुमची काय मागणी? त्याच्यामध्ये आका आहे, आता आका आहे वाल्मिक कराड, पण आका कोण आहे काय माहित नाही. त्यामुळं आका जो आहे वाल्मिक कराड आहे. आणि धनंजय मुंडे यांचा काय त्या खुनाशी कसलाही संबंध नाही. पण ही गोष्ट खरी आहे, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा माणूस होता, पण त्या मर्डरच्या गुन्ह्याशी धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही. त्यामुळं मला असं वाटतं की एखाद्या मंत्र्यावर असा अन्याय करणं योग्य नाही. आणि राजीनामा द्यायचा का नाही ते त्यांनी ठरवावं. म्हणजे राजीनामा अनेक लोक मागता येते, एक नैतिक जबाबदारी म्हणून काय करायचं ते स्वतः धनंजय मुंडे यांनी ठरवलं पाहिजे. आणि अजितदादांचं म्हणणंच असं आहे की अजून त्यांचा काय आरोप तर त्यांच्यावर होऊ द्या, त्याच्यावर काय त्यांचं नाव तर कुठं येऊ द्या, पण त्यांच्यावर कारवाई करायची असं अजितदादांचं म्हणणं आहे. तरी धनंजय मुंडेंनी स्वतः काय करायचा निर्णय घ्यायला हरकत नाही या संबंधात. मुंबई हायकोर्टाचा एक मोठा निकाल आलाय. मशिदीवरील भोंग्याबाबत जर कोणी तक्रारी असतील तर ते भोंगे पोलिसांना उतरवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले. मला वाटतं की जे भोंगे आहे ते मस्जिदीवरचे भोंगे हे मोठा आवाज असणारे असू नये आणि त्याचा त्रास हा विद्यार्थ्यांना लोकांना होऊ नये म्हणून मुंबई हायकोर्टाने हा निकाल दिलेला आहे की मशिदीवरचे भोंगे जे आहेत त्याचा आवाज काही वेळेला जास्त असतो, तर तो काही लिमिटमध्ये तो असावा. आणि जास्त आवाज करणारे भोंगे असतील तर ते पोलिसांनी काढून टाकावेत अशा पद्धतीची सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे. तर आता भोंग्याच्या विषयावरती हा विषय होता, त्यामुळे आता इतरही वेळेला अनेक वेळेला सगळ्यांचे सण असतात, त्यामुळे अनेक वेळेला त्याचा विचार भविष्यात होणं अत्यंत आवश्यक आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की मस्जिदीवरच्या भोंग्यांचा आवाज मस्जिदीच्या मौलानांनी कमी करावा, लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आणि तसं जर त्यांनी मोठा आवाज काढला तर भोंगे काढण्याचे आदेश पोलिसांना कोर्टाने दिलेले आहेत. सर, बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा चर्चेत आलाय. सैफ अली खानावरती हल्ला केला तर बांगलादेशचा असल्याचं सांगितलं जात आहे. केंद्र सरकार काय करते? एवढ्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर पुण्यामध्ये सापडले बांगलादेशला. आता बांगलादेशचे जे लोक आहेत ते आपल्याला सांगितलं की जसे आता बांगलादेशचे लोक इथं अजिबात येऊ नये, पण आता मी सांगितलं काही जे एजंट आहे ते एजंट अशा पद्धतीनं काही लोकांना प्रयत्न करतात. त्याची पूर्ण एक चौकशी समिती नेमावी आणि कोण एजंट अशा पद्धतीनं अशा लोकांना घेऊन येतात ते पाहावं.
पण आता ज्या आरोपीला पकडलेलं आहे ते सैफ अली खानवर जो हल्ला झाला तो हल्ला खंडणीसाठी झाला का, किंवा तो जो आरोपी आहे तो पैलवान होता असं म्हणतात, पण जो पकडलेला आहे तो खरा आरोपी नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर अजूनही पोलिसांनी डीपली चौकशी करावी. म्हणजे तो खाली उतरताना त्याचा चेहरा जो दिसतो आहे तर पकडलेला माणूस नक्की तोच आहे का याचा थोडा तपास चांगला होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं बांगलादेशाचे लोक असो की कुठलेही लोक असो हल्ले अजिबात होता कामा नये. आणि बांगलादेशियांची जी घुसखोरी आहे ती थांबवण्यासाठी नक्की भारत सरकार प्रयत्न करेल. सगळ्या राज्यांना सगळ्या शहरांना आदेश देईल आणि याच्यासाठी संपूर्ण चौकशी करून यांचे जे काय या ठिकाणी येणं आहे. बांगलादेशीवाल्यांची अडचण थोडी ही आहे की बंगाल जो आहे हा पूर्वी स्वातंत्र्यापूर्वी एक बंगाल होता. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल हा एकच राज्य होतं. पण भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तान आणि भारत झाल्यानंतर त्या ठिकाणी पश्चिम बंगाल आपल्याकडे आला आणि पूर्व बंगाल तिकडे पाकिस्तानमध्ये गेला. त्यामुळे दोघांची भाषा एकच आहे. म्हणजे बांगला भाषा जी आहे ती एकच आहे. त्यांचे चेहरे सगळे एकसारखेच आहे. त्यामुळे अनेक वेळेला त्यांना शोधून काढणं अवघड आहे, पण तरीही त्यांना शोधलं पाहिजे. आणि असे घुसखोर असणारे बांगलादेशी आहेत त्यांना परत त्यांच्या देशामध्ये पाठवलं पाहिजे किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी आपली मागणी आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांची तब्येत खराब झाली होती. अनेक नेते भेटून गेले. अजितदादा पण त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. तुम्ही काही त्यांची विचारपूस केली का, त्यांची भेट घेतली का? नाही, त्यांना ज्या वेळेला त्यांच्यावर हल्ला झाला होता त्यावेळेला मी त्यांना भेटणार होतो. भेटण्यासाठी इथं पुण्यात मी प्रचाराला आल्यानंतर भेटणार होतो. ते प्रचारात गेल्यामुळं काय त्यांना भेटता आलेलं नाहीये. पण फोनवरती मी त्यांच्याशी नाही पण त्यांच्या पत्नीशी बोललो होतो आणि तब्येत त्यांनी ठीक आहे असं मला त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांची तब्येत चांगली हो अशी आमची अपेक्षा आहे. आता ते चांगली फिरतायत. प्रकाश आंबेडकर बद्दल बोलतो. हा, प्रकाश आंबेडकर बद्दल तेच सांगतो की तू काय सांगतो. आठवलं तुम्ही अनेक वर्ष मंत्री म्हणून काम केलेलं आहे. अनेक वर्ष तुम्ही मंत्री म्हणून केंद्रात राज्यात काम केलेलं आहे. अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलेला आहे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा. परळीमध्ये त्यांची कंपनी आहे, ते स्वतः संचालक आहेत, त्यांच्या पत्नी संचालक आहेत आणि त्या महावितरण वीज कंपनीचं जे राखेचं टेंडर आहे ते घेतात, त्यातनं कोट्यवधी रुपये कमवतात. तर त्यांना मंत्रिपदावर काढावं आणि आमदारकी त्यांची काढावी अशी त्यांची मागणी आहे. त्यांची मागणी आहे पण आमची काही मागणी नाही आहे त्याची. त्यांची मागणी आहे ठीक आहे. म्हणजे प्रॉफिट जर कुणी असा सत्तेवर असेल तर त्यांनी त्याचा फायदा घेऊन ही गोष्ट खरी आहे. पण आपला संसार चालवण्यासाठी काही त्यांना प्रॉफिट मिळालं पाहिजे. पण त्यासाठी फार मोठे धंदे त्यांनी घ्यावेत असं अजिबात नाही आहे. आणि अंजली दमानी यांनी जे म्हटलेलं त्याची चौकशी व्हावी. नितीश कुमार नाही, नितीश कुमार तर तुमच्या मला माझ्या तुम्हाला चांगलं माहिती असेल. मणिपूरमध्ये पाठिंबा काढल्यानंतर मणिपूरमध्ये काय त्याचं पाठिंबा काढला पाहिजे. नाही, मणिपूरमध्ये काय, मणिपूरमध्ये म्हणजे त्यांचा अलायन्स आहे तो फक्त बिहारसाठी अलायन्स आहे. आता माझा पक्ष सुद्धा बीजेपी सोबत आहे. दिल्लीमध्ये माझ्या पक्षाचे 5 उमेदवार लढत आहेत. त्यानंतर नागालँडमध्ये मी उमेदवार उभे केले तर माझे 2 लोक निवडून आले. 6 लोक उभे केले होते, त्यातले 4 सेकंडला होते. आणि पुढच्या वेळेला आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास असा आहे की जर आम्हाला तुम्ही ताकद दिली तर या ठिकाणी मणिपूरमध्ये आरपीआयचं सरकार आणू अशा पद्धतीतल्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. मणिपूरमध्ये माझा पक्ष अत्यंत ऍक्टिव्ह आहे. आणि महेश्वर नावाचा एक कॅन्डिडेट आता लोकसभेला उभा राहिला होता, त्याला 1.5 लाख मतं मिळाली आणि तिथं आमच्या पक्षाला 17% मतं मिळालेली आहेत. आणि तिथं आमचा पक्ष रिकग्नाइज झालेला आहे. अजून 2 राज्यामध्ये आमचा पक्ष रिकग्नाइज झाला की आम्हाला नॅशनल मान्यता मिळेल. त्यामुळं आपण म्हणताय की नितीश कुमार अजिबात आम्हाला सोडून जाणार नाहीत आणि त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना जाऊ देणार नाही. त्यामुळं त्यांची आम्हाला आवश्यकता आहे. महाराष्ट्रात तरी रिकग्नाइज होणार. आता खरं संदेश स्थानिक स्वराज्याच्या स्वबळावर मतं घेऊन ते पर्सेंटेज रिलेक्शन मिळू शकतं ना. भाजपसोबत जाण्याचा नाही काय मला लक्षात काउंट होत नाही. विधानसभा लोकसभा
काउंट होत नाही ते माहित आहे ना आपल्याला. नाही महानगरपालिकेचं नाही काउंट होत. नाही विधानसभा आणि लोकसभेचं काउंट होतं. चला आभार माना. चला आपण सगळं परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनीचं मनापासून आभार व्यक्त करतो व ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. आता लोकांना भेटायचं आहे का?